भाजप आमदार सुरेश धसांनी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतली। बीडच्या शिरूर तालुक्यातील झापेवाडी शिवारात असलेल्या खोक्याच्या घरावर वन विभागाने कारवाई केली। संसार उघड्यावर पडल्याने खोक्याच्या कुटुंबियांनी सुरेश धस यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। आमदार सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबियांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसलेनं ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती। दरम्यान धस यांनी ढाकणे कुटुंबाची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी 19 मार्चला आंदोलनाची हाक दिली। मात्र आंदोलनाला परवानगी नाकारत बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली आहे। तर किती नोटीस दिल्या तरी आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकरांनी घेतली। विलास बनसोडेच्या हत्येची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती झाली आहे असं खरात म्हणाले। बीडमधील वाढत्या गुन्ह्यांवरून अंजली दमानी यांनी बीडचे पालकमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले। पालकमंत्र्यांना या सगळ्या प्रकरणात प्राण गेलेल्यांची नावं तरी माहिती आहेत का, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्यांच्याकडून चकार शब्दही ऐकलेला नाही। त्यामुळे आता गृहमंत्र्यांनीच हे सगळं थांबवलं पाहिजे असं आवाहन अंजली दमानिया यांनी केलं। लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण आहे हे मान्य करावं लागेल, त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा असं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा पार पडला, त्यात ते बोलत होते। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळेंनी समाचार घेतलाय। करोडो रुपये खर्च करून बहिणींच्या विश्वासावर सरकार निवडून आलं, मात्र आता सरकारला लाडक्या बहिणींची अडचण होते असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। बहिणी तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भरणेंना सुनावलं। इंदापूरचे लोक नेहमी चांगल्या विचाराला आणि चांगल्या विचाराच्या माणसांना साथ देतात, मात्र हल्ली मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जातोय असं म्हणत मंत्री दत्तात्रय भरणेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं विधान केलंय। तर मंत्रिपद हे रुबाब करण्यासाठी नसतं, आम्ही काय केलं याचं उत्तर काळ तुम्हाला देईल असं देखील भरणे म्हणाले। मुस्लिम समाजाने 100 वेळा नमाज पठण करण्याला हरकत नाही, पण त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानही आत्मसात करावं असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। तसंच मुस्लिम समाजात डॉक्टर, वकील, इंजिनियर घडले तर समाजाचा विकास होईल असंही गडकरी म्हणाले। खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। येत्या 23 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनाला भेट दिली। राजभवनात जाऊन त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत चर्चा केली। अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची अपेक्षा असल्याचं विधान माणिकराव कोकाटेंनी केलंय। तर राज्यातील जनतेने दादांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहनही कोकाटेंनी केलं। अजित पवार खूप अनुभवी नेते आहेत, त्यामुळे त्यांना एक ना एक दिवस राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे असा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीत सुप्रिया सुळेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा या बैठकीतून आढावा घेण्यात आला। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया संदीप जोशींनी दिली आहे। शिक्षक, पदवीधर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। संदीप जोशींनी वॉर्ड अध्यक्ष या पदापासून भाजपसाठी काम करायला सुरुवात केली। त्यांना पक्षानं योग्य वेळी योग्य संधी दिली। फडणवीस आणि जोशी बालपणापासूनचे मित्र, मात्र त्यांनी राजकारण आणि मैत्रीत कधीच गल्लत केली नाही असं वक्तव्य संदीप जोशींच्या पत्नी देवयानी जोशी यांनी केलं। आर्वीचे माजी आमदार दादासाहेब केचे यांना विधान परिषदेची लॉटरी लागली। विधानसभा निवडणुकीत केचे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं। देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडेंसाठी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाजपकडून सांगण्यात आलं होतं। दरम्यान आता त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं। वर्तमानात विशाल पाटलांकडे 4 वर्ष 4 महिने आहेत, त्यामुळे त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करावा आणि ऑफर स्वीकारावी असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। देवेंद्र फडणवीस औरंगजेबा एवढेच क्रूर आहेत। औरंगजेब आणि फडणवीस यांचा कारभार एकसारखाच असल्याचं म्हणत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पुसण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोपही सपकाळ यांनी केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भाजपचीच रीग ओढतायत आणि राज्य सरकार शिवरायांच्या विरोधातील आहे, त्यामुळे शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सपकाळ यांनी केली। विरोधकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे, कबरीशिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नसेल तर देशात औरंगजेबाचे पुतळे उभारावे लागतील अशा शब्दात संजय शिरसाट यांनी विरोधकांवर टीका केली। औरंगजेबाच्या कबरीवर खर्च करू नये याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचंही संजय शिरसाट म्हणाले। औरंगजेबाची मातीची कबर आहे तेवढी ठेवा आणि तिथलं बाकीचं सर्व बांधकाम काढा, त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या जय शिवराय घोषणेनंतर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। हिंदू विचार देशातील अन्य विचारांच्या राजकीय पक्षांना आणि जगाला हळूहळू मान्य करावे लागतील अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली। शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना मशिदी बांधायला जागा दिल्या तर अटल बिहारी वाजपेयींनी मदरशांसाठी कम्प्युटर दिले असंही ते म्हणाले। कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता राज्य परिवहन महामंडळाकडून कोकणातील सर्व डेपोत मिनी बस लवकरच उपलब्ध होतील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं। मिनी बस संदर्भातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यभरातील गड किल्ले स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेची सुरुवात किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन करण्यात आली। शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान खासदार निलेश लंकेंनी रुग्णालयात जात जखमींची भेट घेतली। जखमींची विचारपूस करत पोलिसांकडून त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली। शिवनेरी किल्ला आज पर्यटनासाठी बंद राहणार आहे। किल्ले शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात 47 पर्यटक जखमी झाले होते। दरम्यान किल्ल्यावरील परिस्थिती नियंत्रणात असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवनेरी आज पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढले। दरम्यान शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकार सकारात्मक आहे। बीडमध्ये शिक्षकाने आत्महत्या केली याची शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी दिली। बीड इथले शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी केली। सरकार शिक्षण व्यवस्थेबाबत उदासीन आहे असं थोरात म्हणाले। मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज खेडमधील पेठे हॉटेलमध्ये मिसळवर ताव मारला। सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम असून उदय सामंत आणि योगेश कदमांनी पेठे हॉटेलमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे नाश्ता केल्यानं चर्चेचा विषय ठरला। चंद्रपूर लगत असलेल्या हिंगणाळा गावात आज ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक शंकरपाठाचं आयोजन केलं। यात बैलजोडी, बैलबंडी आणि कृषी संस्कृतीचं महत्त्व दाखवण्यात आलं। दरम्यान शासनाने जिल्हास्तरीय शंकरपाठाचं आयोजन करावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। पनवेलच्या माळडुंगे गावाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी चालकावर पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्याच्या हडपसर परिसरातील JSPM कॉलेजजवळ रात्री 12 वाजता भीषण अपघात झाला। भरधाव कारने दोघांना जोरदार धडक दिली। कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली तर अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। मीरा रोडमधील छोट्या मशिदीसमोर उभ्या असलेल्या 3 टेम्पोमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नयानगर पोलीस चौकीसमोर हनुमान चालिसाचं पठण करत निषेध नोंदवला आणि यानंतर पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं। भाईंदरच्या उत्तरमध्ये 2 अल्पवयीन मुलामुलींनी 75 वर्षीय व्यक्तीची हत्या केली। या 75 वर्षीय इसमाने 15 फेब्रुवारीला एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता आणि त्याचाच राग मनात धरून त्याची हत्या करण्यात आली। हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याकरता मृतदेह उत्तन दर्ग्याजवळ झाडाझुडपात टाकून देण्यात आला होता। राष्ट्रवादीकडून मुलुंडमध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आगामी पालिका निवडणुकीत मुलुंडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। तसंच या मेळाव्यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला। कुळगाव बदलापूर गणेश मूर्तिकार सेवा संस्थेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिबिर आयोजित केलेलं होतं आणि या कार्यशाळेत
70हून जास्त शाळेच्या तब्बल 500 विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून बाप्पांच्या मूर्ती घडवल्या. कांजूरमधील गावदेवी मातेच्या मंदिराचं काम मागील काही वर्षांपासून रखडलंय. आमदार सुनील राऊत यांच्याकडून मंदिराचं काम सुरू होतं, मात्र ते आता बंद असल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. आमदार सुनील राऊतांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. बदलापुरात टी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. बुधगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेकडून नाट्यगृह आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग लॉन्च करण्यात आली. दरम्यान नाट्य निर्मात्यांसह विविध सांस्कृतिक संस्थांनी या ॲपला विरोध केला. या ॲप विरोधात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेंच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर इथे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात पतित पावन संघटनेकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात पुण्यातील लाल महाल समोर हे आंदोलन करण्यात आलं. पुण्याच्या पिंपळगावमध्ये व्यापाऱ्यांकडे थकीत असलेली रक्कम देण्याच्या मागणीसाठी टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. आक्रमक शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बनकरांची गाडी अडवली. यानंतर संतप्त झालेल्या बनकरांनी ₹1 ही तुम्हाला मिळणार नाही असं वक्तव्य केलं. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिक्षक सेलच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाचा फज्जा पडलाय. अर्थसंकल्पाऐवजी महाविद्यालयीन पेपरची होळी केल्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्यामुळे या आंदोलनाचं हसं झालंय. भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द शिवारात असलेल्या ग्रामदेवता आसरा मातेच्या मंदिरासाठी वनविभाग रस्ता करू देत नाहीये. मात्र राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरसाठी वनविभागातून रस्ता उपलब्ध कसा होतो असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत रस्ते बंद केले. वाशिम जिल्ह्यात मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय. उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाहीलाही होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला. चंद्रपुरात 42 डिग्री इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसात उष्णतेत वाढ झाल्यानं नागरिकांची लाहीलाही होते. पारा दिवसेंदिवस वाढत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता वॉर्डमधील एसी आणि पंखा दोन्ही बंद पडलेत. त्यामुळे रुग्णांना चक्क हाताने हवा देण्याची वेळ आली आहे. शासकीय रुग्णालयाची दुरावस्था दाखवणारा हा व्हिडिओ समोर आला. बीड नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. चांगल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता बनवून नगरपालिकेने लाखो रुपयांची उधळपट्टी केली. दुसरीकडे पालिकेच्या समोरच्या रस्त्यावर खड्डे असल्यानं त्याला बजेट नाही असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. चिपळूण ST मध्यवर्ती डेपोचं काम गेले 10 वर्षांपासून रखडले आणि त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय. प्रवाशांना भर उन्हात पावसात गाडी उभं राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागते. तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीसाठी भुसावळमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाते. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं. वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी नवीन हळद बाजारात आणताच दरात 1,500 ते 2,000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मागील अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर कोसळून किलोला 20 रुपयांचा भाव मिळू लागलाय. आवक वाढल्यानं दरात घसरण झाली. सामान्यांना दिलासा मिळाला असला तरीही शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय. पुण्याच्या डोंगर पायथ्या इथे संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तुकाराम बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी बागलाणसह ग्रामीण भागातून जवळपास 1 लाख पुरणपोळ्याचे मांडे पाठवण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 377वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पुरंदरच्या वाल्येतील महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिरात सोहळा जो आहे तो संपन्न झाला. यावेळी भाविकांनी तुकाराम महाराज की जय असा जयघोष केला. पुणे जिल्ह्यातील तुळजापुरात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. बालाजी ब्लड बँकच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिरात शंभू भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चंद्रपूरच्या महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत असलेल्या माराई पाटण इथे आदिवासी समाजाचं आराध्य दैवत असलेल्या गंगादेवी मराई देवीची यात्रा भरली आणि या उत्सवात आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य आणि पूजा करतात.